तर एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत, पण बदलापूर स्टेशनवरती शिवसेनेकडून जल्लोष साजरा केला जातोय। बदलापूर स्टेशनवर शिवसेनेने बॅनर झळकावलेत। बदलापूरमध्ये अत्याचार दोन मुलीवरती अत्याचार झाल्याच्या प्रकरणावरती अक्षय शिंदे यांचा काल पोलिसांच्या झटापटीमध्ये एन्काउंटर झालेला आहे आणि त्यानंतर आता बदलापूरच्या स्टेशनवरती जल्लोष साजरा केला जातोय, पेढे भरवले जात आहेत आणि या घटनेचं स्वागत देखील या ठिकाणी केले जातंय। आपल्यासोबत या ठिकाणी स्थानिक रहिवासी आहेत, कार्यकर्ते आहेत। काय सांगाल, कालची जी घटना झाली त्याबाबत आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सगळा जल्लोष साजरा करताय? अतिशय घृणास्पद अशी घटना घडली होती बदलापूरमध्ये आणि संपूर्ण शहरामध्ये या घटनेमुळे एक भयग्रस्त असं वातावरण महिलांमध्ये त्या ठिकाणी पसरलेलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये संपूर्ण त्या उपस्थित असलेल्या महिलांची आणि ज्या कोणी आई असतील त्याच्यामध्ये आंदोलनामध्ये त्यांची सगळ्यांची एकच मागणी होती की या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे किंवा आमच्या ताब्यात द्या अशी प्रकारची एकंदर धारणा त्या ठिकाणी होती आणि तशा प्रकारचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे का लोकांच्या मनात असलेली शिक्षा त्या आरोपीला त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा या ठिकाणी मी आभार मानेन की त्यांनी कुठल्याही प्रकारची तमा न बाळगता आपल्या जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी त्या आरोपीला यमसदनी पाठवलेला आहे। तुम्ही काय सांगाल, या ठिकाणी आता बॅनरबाजी ही मोठ्या प्रमाणात होते। जवळपास गेलं पाहिलं तर एक महिन्यापूर्वी याच बदलापूर स्टेशनवरती तणावाचं वातावरण होतं। जवळपास 10 तास रेल रोको सगळ्या बदलापूरकरांनी केला होता। आता तुम्हाला या घटनेनंतर काय वाटतंय? या अनुचित घटनेनंतर बदलापूर शहरात मागच्या महिन्यात खूप मोठं जनआंदोलन उभं करण्यात आलं होतं। तेव्हा लोकांची अशी मागणी होती की ताबडतोब या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, कारण हे आंदोलन करताना लोकांच्या मनात एक चीड निर्माण झालेली होती आणि आपली जी प्रक्रिया आहे कोर्ट कचेरी तारीख पे तारीख कुठेतरी त्याच्याबद्दल लोकांच्या बद्दल शंका निर्माण झाली होती का कुठल्या तरी कलमाच्या कुठल्या तरी याच्या आधारे कुठेतरी याला शिक्षा सौम्य होईल का, कुठेतरी या शिक्षेमध्ये उशीर होईल का, हे कुठेतरी त्यांच्यात खूप मोठी चिंतेचं वातावरण होतं। त्याच्यासाठीच या लोकांनी या ठिकाणी जनआंदोलन उभं केलं होतं। परंतु काल अशी अचानक घटना घडली की त्या ठिकाणी त्या नराधामाला पोलिसांच्या वर हत्येच्या प्रयत्नांच्या वर प्रतिक्रिया म्हणून पोलिसांनी त्या ठिकाणी त्याला यमसदनास धाडले। हे जे घडलं त्याचं मुख्य कारण म्हणजे या महाराष्ट्र शासनाला कर्तबगार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने मिळालेले आहेत आणि त्या कर्तबगार मुख्यमंत्री असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जे अधिकारी वर्ग आहे त्यांच्यामध्ये एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि त्याच्याच आत्मविश्वासाचा प्रक्रियेचा भाग म्हणून त्या आत्मविश्वासाची प्रचिती म्हणून त्या ठिकाणी त्यांनी हा प्रतिकार करून त्या नराधामाला त्या ठिकाणी यमसदनास धाडलेला आहे आणि या निमित्ताने बदलापूर शहरात संपूर्ण जल्लोषाचं असं वातावरण आहे। या ठिकाणी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या पुढाकाराने यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिवसैनिक आणि सर्व पदाधिकारी आणि संपूर्ण जनता नागरिक या ठिकाणी या उत्सवात सहभागी झालेले आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बरं झालं ठेचला, नराधाम ठेचला, शिंदे सरकारचं अभिनंदन। आणि त्याचप्रमाणे जर आपण इथे जर पाहिलं तर एक नाथ एक न्याय, बलात्काराला थारा नाही, अशा पद्धतीचे बॅनरबाजी या ठिकाणी होते। आपल्यासोबत वामन म्हात्रे स्वतः आहेत। काय सांगाल, आता तुम्ही शिंदे सरकारचे अभिनंदन केलेलं आहे, पेढे भरवलेले आहेत आणि हा जल्लोष जो आहे तो आज आपल्याला 1 महिन्यानंतर या बदलापूर स्टेशनवरती दिसतोय। ज्या नरधामाने एक कृत्य त्या आमच्या चिमुकल्यांवर केलेलं होतं आणि नक्कीच त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही प्रत्येक बदलापूरच्या माझ्या माता भगिनी सर्व नागरिकांची इच्छा होती आणि ती काल पूर्णत्वाला गेलेली, कारण की स्वतःच्या कृत्यामध्येच मला वाटतं कोर्ट कचेरीचा विलंब न करता स्वतःच्या कृत्यानंच त्यांनी स्वतः मोरे साहेब यांचं सर्व्हिस रिव्हॉल्वर घेऊन त्यांच्यावर फायर केलं होतं। परंतु मोरे साहेबांनी स्वसंरक्षणासाठी त्याचं ते रिव्हॉल्वर घेऊन त्यातनं 3 गोळ्या झाडून त्याच्यावर फायर केल्या आणि त्याचा खतमा केला। पण तो खतमा करत असताना त्या पोलीस अधिकाऱ्याला मोठी आत्मविश्वास पाहिजे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहतील असा आत्मविश्वास मला वाटतं मोरे साहेबांकडे असेल आणि त्यांच्या पूर्ण टीमवर असेल। म्हणून आज बदलापूरच्या जनतेला न्याय देण्याचं काम माझ्या या पोलीस अधिकाऱ्यांना दिलेलं आहे। मी त्या पोलीस अधिकाऱ्यांना सलाम करतो। असे कर्तबगार पोलीस अधिकारी आमच्या जर महाराष्ट्र शासनामध्ये असले तर कुठच्याही माझ्या माता भगिनीकड असा नरधाम वाकड्या नजरेने बघणार नाही। सर्वप्रथम पोलीस प्रशासनाचे हार्दिक आभार।
कारण पोलिसांनी जी कार्यतत्परता दाखवली आहे त्याचं कौतुक बदलापूरकरांना नक्कीच आहे। आणि एक गोष्ट मी आवर्जून इथं व्यक्त करू इच्छिते, या आंदोलनामध्ये माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि मी आता अँटीसेप्टरी बेल घेऊन बाहेर आहे। ज्या दिवशी हा गुन्हा दाखल झाला त्यावेळेला खरंच मला अभिमान वाटला की एवढं मोठं जागतिक आंदोलन झालं आणि त्याच्यामध्ये आपल्यावर गुन्हा दाखल झालाय आणि आज तो अभिमान अजून द्विगुणित झालाय का, तर तो नराधम मेला आहे। कारण सगळ्या बदलापूरकरांनी रस्त्यावर उतरलेल्या मातेचा आक्रोश ऐकला होता, त्या आक्रोशाला कुठेतरी न्याय मिळालेला आहे। अशा पद्धतीने एकंदरीतच हा मोठा जल्लोष आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही पेढे जे आहेत ते पेढे या ठिकाणी भरून याचं स्वागत केलं जातंय। काय सांगाल, कसा आनंद व्यक्त होतोय या सगळ्या प्रकरणात? सगळ्यांनाच आनंद व्यक्त होतोय। आतापर्यंत जे केलेलं आंदोलन त्याला न्याय मिळालेला आहे। सगळ्या महिला ज्या उतरल्या होत्या त्यांना न्याय मिळालेला आहे। याच्यानंतर कोणी बोट उचलणार नाही महाराष्ट्र पोलीस किंवा मुंबई पोलिसांवर। सगळ्यांनी मला असं वाटतंय आज दिवाळी दसरा साजरे करतोय। अशा पद्धतीने खरं पाहिलं तर बदलापूर परिसरामध्ये स्टेशनवरती दिवाळी दसरा साजरा केल्यासारखं वातावरण आता या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। पेढे वाटून एकंदरीत या सगळ्या घटनेचं स्वागत एक प्रकारे या ठिकाणी केलेलं दिसून येत आहे। कॅमेरामन अभिलाष दावरेसह सुरेश काटे, एबीपी माझा, बदलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।